मध्ये आपलं स्वागत आहे। नुकताच गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि काही तासातच आता नवरात्र उत्सव देखील साजरा होणार आहे। श्री सूर्यकुंड माझगाव मुंबई येथे इथल्या कार्यकर्त्यांशी आपण आज संवाद साधणार आहोत। तर नमस्कार। नवरात्र उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। तर या वर्षी कशा पद्धतीने आपण तयारी केली? या वर्षी आमचा दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे हे आमचं 47वं वर्ष आहे आणि जेव्हापासून मी लहानाचा मोठा झालो इथे आमच्या इथे नवरात्र उत्सव हा धूमधडाक्यातच साजरा केला जातो पारंपरिक पद्धतीने। आणि जसं मुलांसाठी स्पर्धा असतात, गुणदर्शन स्पर्धा भरवल्या जातात, 10 दिवस गरबा होतो आमचं। काल तुम्ही असतात तर तुम्ही बघितलं असतं आमचं आगमन आणि विसर्जन भव्य दिव्य असतं, म्हणजे एक मोठी शान असते। जसं काल आमच्या इथे माझगाव नाक्यावर महिलांनी नृत्य सादर केलं, तसंच आमच्या इथे मंडपात पण भजन होतं, गरबा होतो, गोंधळ होतो। पहिलं भारूड पण व्हायचं, पण आता रात्री 10ची अट आल्यामुळे भारूड होत नाही असं आहे। दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत असे विविध कार्यक्रम राबवले जातात, म्हणजे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असू दे किंवा बायकांसाठी नृत्य वगैरे। तर तुम्ही यावर्षी कोणत्या स्पर्धा राबवल्या? दरवर्षी होतात त्यात, जसं संगीत खुर्ची आहे, चमचागोटी आहे, निबंध स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धासुद्धा होते, पाककला स्पर्धा होते आमच्या इथे। अशा विविध गुणदर्शन स्पर्धा घेतल्या जातात। सण उत्सव निर्णायक व्हावेत म्हणून तुम्ही यावर्षी कोणत्या उपाययोजना केल्या? म्हणजे इको फ्रेंडली गणेश उत्सव नवरात्र उत्सव साजरी करायची असते ना, तर तुम्ही यावर्षी कुठले मतलब इको फ्रेंडली कशा पद्धतीने साजरे करणार? म्हणजे फटाक्याची कमी फटाके वाजवणे या डीजेचा? नाही, आमच्याकडे डीजे नसतो। आमच्याकडे जे काही होतं ते पारंपरिक पद्धतीने। आमच्या इथे गरब्याला सुद्धा डीजे वाजवला जात नाही आणि आम्ही सुद्धा वेळेचं बंधन पाळतो। मुलांच्या परीक्षा असतात, गरजेच्या वेळेसच आम्ही फक्त स्पीकर चालू ठेवतो, जसं आरती आहे किंवा त्याच्यानंतर आपलं गरबा होतो तेव्हा। इतर वेळेस आमचा स्पीकर तुम्ही पाहत असाल की आमच्या इथे स्पीकरही अजून लागलेला नाही। गणेश उत्सवाला आता जसा राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे, तर तसाच नवरात्र उत्सवाला देखील राज्य महोत्सवाचा दर्जा मिळायला हवा का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, नक्कीच मिळायला हवा, कारण आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं आहेत। तर आपल्या इथे नवरात्र उत्सव पण गावागावात तेवढ्याच मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। तर गणेशोत्सव एक अख्ख्या भारतात तुम्ही पाहाल तर गणेशोत्सव 1 लाख कोटीचा बिझनेस जनरेट करतो कॉर्पोरेटच्या भाषेत। तसं नवरात्र उत्सवही लहान मोठं सगळ्यांसाठी काही ना काहीतरी, हे जे उत्सव होतात याच्यातून प्रत्येकाला काही ना काहीतरी फायदा होतच असतो असं आहे। तर या नक्कीच नवरात्र उत्सवाला पण राज्य महोत्सवाचा दर्जा मिळायलाच हवा। या उत्सवाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे? म्हणजे भरपूर लोक येतात आमच्या इथे। तुम्ही पाहत असाल तर हे आमचे माजी अध्यक्ष आहेत, यांनी एक सुरुवात केली होती आणि तो वाढतच गेला दरवर्षी। आणि आमच्या इथे असं आहे की 350 रूम्स आहेत, इकडचेही आणि बाहेरचेही, म्हणजे आमच्या आजूबाजूचेही इकडे गरब्याला असतात। आमचा गरबाही मोठा थाटामाटात होतो आणि आम्ही वेळेचं बंधन पाळतो, 10 म्हणजे 10 असं। मंडळाला जो निधी येतो, म्हणजे लोक काही म्हणजे गिफ्ट करतात दानपेटीमध्ये, त्याचं तुम्ही काय करता? म्हणजे आता लालबागचा राजाचं कसं ट्रस्ट वगैरे आहे, तर तसं तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही आश्रमला वगैरे हे करता की? आमच्या मंडळाला आमच्याकडे जी वर्गणी जमा होते त्यातच आम्ही आमचे सण साजरे करतो। आमच्या नवरात्र उत्सव मंडळातर्फे वार्षिक सणसुद्धा साजरे केले जातात। गणेश जयंती आहे, सत्यनारायणाची पूजा आहे, दसरा मेळावा आहे, महाशिवरात्र आहे। आमचे एवढे सण आमच्या याच्यातच साजरे। नुकताच आपण संवाद साधला आहे श्री सूर्यकुंड सार्वजनिक नवरात्र उत्सव माझगाव येथे। तर त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं जो दरवर्षी नवरात्र उत्सव कसा साजरा करतात आणि यावर्षीही त्यांची काय कल्पना त्यांनी केली आहे कार्यक्रमाबद्दल, परत दरवर्षी कसं त्यांनी साजरं केलं आहे, किती वर्ष आहेत। तर उद्यापासून नवरात्र उत्सव साजरा होतो आहे, जगभरात याचा मोठा जल्लोष साजरा केला जातो, जसा गणेश उत्सवाचा होतो तसंच। धन्यवाद।